मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरती हरकती आणि सूचना दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे। मात्र दुबार मतदारांची संख्या आणि मतदार यादीतील घोळ पाहता हरकती आणि सूचना या दाखल करण्यासाठी आणखी 7 दिवस वेळ द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे। प्रामुख्याने 11 लाख दुबार मतदार असल्याचं मुंबई महापालिकेकडून आकडेवारी ही समोर आणण्यात आलेली असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 14 लाखांच्या जवळपास आकडेवारी असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष असेल। आम्ही मागणी तर करणारच आहोत। माझी ही अपेक्षा राहील की इतर पक्ष देखील मागणी करतील, कारण इतर पक्षही ह्याच्यावर काम करत असतील अशी माझी अपेक्षा आहे। तर त्यांनी पुन्हा एकदा 7 दिवस वाढवून द्यावेत ही आमची मागणी तर राहीलच। पण दुसरं म्हणजे आम्हाला हे त्याचं उत्तर पाहिजे निवडणूक आयोगाकडून। बाकीचे विषय तर आहेत, म्हणजे डेड वोटर्सचं तुम्ही करणार काय, संभाव्य दुबार जे खरोखर दुबार नाही आहेत पण संभाव्य दुबार दाखवलेत त्यांचं काय, आणि हे जे घुसवलेले मतदार आहेत हे कुठून आले, कोणी दिले, कसे आले, याच्यात मास्टर लिस्टमध्ये जर नव्हते आणि मास्टर लिस्ट पकडून जर तुम्ही चालताय 30 जून 2025ची, मग ह्याचं काय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you